दृश्य बघतोय भाजपचे जे महिला पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते देखील आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यांना देखील आता ताब्यात घेण्याचा पोलीस घेत आहेत। आंदोलन नियंत्रणात आणण्याचा हा प्रयत्न पोलिसांकडून आहे कारण जर हे भाजपचे कार्यकर्ते जर टिळक भवनपर्यंत गेले तर मात्र एक संघर्ष हा दोन पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मग त्यांना उत्तर देऊ शकतात। त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा सकाळपासूनच या ठिकाणी लावण्यात आलेला होता। एक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। आपण बघितलं तर हाकेच्या अंतर म्हणजे 20-30 मीटरापर्यंत हे टिळक भवन आहे ज्या ठिकाणी काँग्रेसचे नेते आतमध्ये उपस्थित असल्याची माहिती मिळते। हर्षवर्धन सकपाळ देखील त्या ठिकाणी आहेत असं माहिती मिळते। विजय वडेट्टीवार देखील आलेले असल्याची माहिती आहे आणि अशा स्थितीत हे सर्व पोलिसांना भेदून पोलिसांचं जे सुरक्षा कवच आहे बॅरिकेड्स आहेत ते भेदून आतमध्ये शिरण्याचा हा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता आणि त्यामुळे आत्ताचे जे कालचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाचा राहुल गांधी यांनी जे खासदारांसोबत त्यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी जे आंदोलन केलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या समोर त्याला उत्तर म्हणून आजचं हे भाजपचं आंदोलन होतं। अजूनही काही कार्यकर्ते आहेत जे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत, मोर्चा करत आहेत, जोरदार घोषणाबाजी देत आहेत। त्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्याचा काम सध्या हे पोलिसांकडून सुरू आहे। अनेक पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या। सकाळपासूनच मोठ्या पोलिसांच्या ज्या व्हॅन आहेत त्या या ठिकाणी सुरुवातीपासूनच तैनात करण्यात आलेल्या होत्या आणि या ठिकाणी आपण हे बघतोय की पोलिसांकडून या ठिकाणी आपण बघतोय की अजून एक जो बलगट जी गाडी असते राज्य राखीव पोलीस दलाची ज्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी मागवण्यात आलेल्या होत्या आणि आताची ही दृश्य आहेत या दृश्य आपण पाहिले तर या मोठमोठ्या गाड्या देखील पोलिसांच्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या होत्या आणि आता हे या ठिकाणी हे आंदोलन आपण आता ही दृश्य बघतोय या ठिकाणी पोलीस या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत आणि या ठिकाणी आक्रमक भूमिका ही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळते। पोलीस सर्वांना ताब्यात घेत आहेत। आतापर्यंत 3 ते 4 गाड्यांमध्ये सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आता ही दृश्य बघतोय अमित साटम यांच्यासह सर्वच नेत्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। अजूनही काही कार्यकर्ते आहेत जे अजूनही शिल्लक आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आताची आपण बघतोय एक आक्रमक भूमिका ही भाजपच्या मुंबई भाजपकडून घेण्यात आलेली होती आणि त्यामुळे तर कालचं जे आंदोलन होतं त्याला उत्तर म्हणून हे जो भाजपकडून जे आंदोलन